मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता पारू किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते आणि तेव्हा तिच्यासोबत असलेल्या ज्या मावशी आहेत त्या इथे म्हणत असतात, काय ग, तुला स्वयंपाक वगैरे बनवता येतो ना? म्हणजे मला एक गोष्ट सांग, मोठ्या लोकांच्या घरामध्ये कसा स्वयंपाक लागतो किंवा मोठी लोक काय खातात ह्या सगळ्या गोष्टी तुला माहिती आहेत ना? आणि तसंच करायचं आहे. त्याचबरोबर तुला इथे जेवणसुद्धा वाढायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तू व्यवस्थित करशील ना? असं इथे त्या मावशी पारूला म्हणत असतात. तेव्हाच पारूला इकडे अहिल्याबरोबर घालवलेले दिवस, अहिल्याच्या किर्लोस्कर मेन्शनमध्ये बनवलेल्या सगळ्या गोष्टी आठवायला सुरू होतात. कशा पद्धतीने ती पारूला इथे जेवण बनवून भरवायची, त्याचबरोबर त्यांच्याकडे कोणी नवीन गेस्ट आले तरीसुद्धा ती त्यांच्याकरितासुद्धा छान छान स्वयंपाक बनवायची. पारंपरिक पद्धतीचं ती इथे सगळं काही करायची. आणि आज इथे पारूला मात्र त्या सगळ्या गोष्टी इथे आता आठवत असतात. आणि एक वेळा तर फॉरेनचे क्लायंट आले होते आणि ते फॉरेनचे क्लायंट आल्यानंतर त्यांच्याकरिता पारूने खूपच पारंपरिक पद्धतीचं जेवण इथे बनवलेलं होतं. आणि ते पारंपरिक पद्धतीचं जेवण पारूने अगदीच चमचा किंवा इकडे कुठल्याही पद्धतीने न खाता तर ते भोजन इथे हाताने खायची पद्धत तिने इथे सांगितलेली होती. आणि तेव्हा इकडे अहिल्याच्या घरी आलेले क्लायंट मात्र खूप जास्त खुश झालेले होते. आणि इकडे पारूला खरंच त्यांनी खूप कौतुक करून सांगितलेलं होतं की तुमचं जे काही जेवण आहे ते जेवण मात्र आम्हाला प्रचंड आवडलेलं आहे, असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं. आणि तेव्हा इकडे ज्या काही आत्या आहेत त्यांनी असं सांगितलं होतं की अगं, ते तुला म्हणतायत की तू खरंच कमाल आहेस आणि तू जेवण बनवलंयस ते सुद्धा खूपच छान आहे, असं इथे ते तुला सांगत आहेत. तेव्हाच इकडे आता ती म्हणत असते, खरंच असं म्हणत आहेत, तेव्हा तिला खूप आनंद होतो. तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता अहिल्या छान तयार होऊन खाली आलेली असते. जेव्हा अहिल्या छान तयार होऊन खाली येते तेवढ्यातच दिशा आणि दामिनी सुद्धा येतात. दिशा मुद्दामच मागे वळून वळून बघण्याचा प्रयत्न करत असते. तिला ही गोष्ट जाणून द्यायची असते की इथे अहिल्याचं वर्चस्व आता कमी होत चाललेलं आहे, अहिल्याचं कोणीच ऐकत नाही, असं इथे तिला करायचं असतं. आणि म्हणूनच तिचे हे सगळे काही जे प्रयत्न आहेत ते इथे सुरू असतात. आपण पाहतो की आता इकडे अहिल्याला दामिनी म्हणत असते, काही म्हणा एक्स सासूबाई, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे बघा. आता ना इथे तुमचं जे काही वर्चस्व आहे ना ते वर्चस्व इथे आता कमी होत चाललेलं आहे असंच दिसतंय. म्हणजे बघा ना, पहिलं इथे हळूहळू किर्लोस्कर मेन्शन किंवा किर्लोस्करचा एवढा हा जो काही गराडा आहे, एवढा बिझनेस जो आहे ना तो तुमच्या हातून आता निसटत चाललेला आहे असंच मला वाटतंय. कारण बघा ना, इथे तुम्हाला कोणी मानत नाही आहे आणि इथे तुम्हाला कोणी मानसुद्धा देत नाही. म्हणूनच मला असं वाटतंय की आता तुमच्या हातून सगळ्या गोष्टी निसटत चाललेल्या आहेत आणि इथे तुमचं नावसुद्धा जे आहे ते अगदीच कमी होत चाललं आहे, असं दिशा बोलत असते. तेवढ्यातच प्रीतम पाठीमागून येऊन म्हणतो, दिशा, किर्लोस्कर एम्पायर किंवा किर्लोस्करांचं नाव संपायला ते काय एका रात्रीमध्ये उभं केलेलं नाही आहे की ते एवढ्यात संपेल म्हणून. ते उभं करण्यासाठी खूप कष्ट, खूप मेहनत, ह्या सगळ्या गोष्टी इथे पणाला लावलेल्या आहेत आणि त्यामुळे ते इतक्यात संपेल असं मुळीच होणार नाही, असं इथे त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा तो लगेचच आता इकडे अहिल्याच्या बाजूला जाऊन बसतो आणि अहिल्याच्या बाजूला जाऊन बसल्याबरोबर तो म्हणत असतो, आई सॉरी, मी चुकलो, मला माफ कर. मी तुझ्यासोबत आत्ता खूप विचित्र पद्धतीने वागलो, त्याकरिता तू मला माफ कर. तेव्हाच इकडे मी तुझ्याबरोबर जेवायला येण्यासाठी तयार आहे. सांग, त्या पाहुण्यांकडे जायचे ना? मग चल, मी तुझ्यासोबत येण्यासाठी तयार आहे. तेव्हाच आता इकडे ती म्हणत असते, नाही नको, मला असं वाटतंय की आता तू तिथे गेल्यावर परत आईशी उलट बोलशील आणि परत आईचा अपमान करशील, त्यामुळे तिथे नको यायला. तेव्हाच प्रीतम म्हणतो, नाही आई, तसं काहीच होणार नाही, मी तुला शब्द देतो, चल. असं म्हणून आता ही लोक सगळेजण नंदाच्या घरी निघालेले असतात. नंदा म्हणजेच इथे आता हिची मैत्रीण, आपल्या अहिल्या किर्लोस्करची मैत्रीण. आता अहिल्याची मैत्रीण इथे त्यांच्या स्वागतासाठीच येऊन उभी राहिलेली असते. तिने तिच्या सगळ्या जे काही नौकर वर्ग आहे त्या सगळ्यांना सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा लवकरात लवकर तुम्ही सगळी तयारी करा, कारण म्हणजे कधीही गेस्ट येतील आणि कधीही गेस्ट आले की त्यांच्या
ह्या सगळ्या खातरदारीमध्ये किंवा त्यांच्या पाहुणचारामध्ये कुठलीही गोष्ट मला कमी व्हायला नकोय असं स्पष्टपणे सांगितलेलं असतं। तेव्हा आता अहिल्या आणि अहिल्याचे घरचे सगळेजण आलेले असतात। आता आपण पाहतो की इकडे अहिल्या आल्याबरोबरच वेलकम स्वागत त्यांचं केलं जातं आणि त्यांचं स्वागत केल्यानंतर इकडे आता लगेचच पाणी घेऊन ये पटकन असं आता इकडे नंदा तिच्या नोकरांना सांगत असते। आता तिच्या नोकरांना नंदाने सांगितल्याबरोबर इकडे खरं तर पारू पाणी घेऊन यायला लागलेली असते। पारू जेव्हा समोर ओझरते ह्या किर्लोस्करांना पाहते आणि समोर किर्लोस्करांना पाहिल्यानंतर तिला मात्र खूपच मोठा धक्का बसतो। ती म्हणत असते, ह्यांना पण आत्ताच यायचं होतं का? आणि हे सगळं काय आहे? आता मी ह्यांच्यासोबत आणि ह्यांच्यासमोर कशी जाणार आहे असाच इथे ती विचार करत असते। तेव्हा आपण पाहतो प्रेक्षकांनो, पारूने मास्क लावलेला असतो आणि मास्क लावूनच पारू आता पाण्याचा तो ग्लास घेऊन निघालेली असते। आता पारू ह्या सगळ्यांसमोर येते तेव्हा सगळ्यांना बघून ती चकितच होते। सगळ्यांकडे एकटकच ती पाहत असते। तेव्हा सगळेजण सुरुवातीला पारूकडे पाहतातच। आता दामिनीला तर थोडासा संशय सुद्धा आलेला असतो। ती विचार करत असते की हे नेमकं काय आहे आणि तेव्हा ही मुलगी कोण आहे? तेव्हा पारू एक एक करून सगळ्यांना पाणी देते। जेव्हा अहिल्याला पाणी द्यायची वेळ येते तेव्हा ती ग्लास तिथे समोर ठेवते। ग्लास समोर ठेवल्यानंतर आता पारू मुद्दामच त्या टेबलवर असलेला जो न्यूजपेपर आहे तो न्यूजपेपर मात्र इथे ती खाली पाडते। तो न्यूजपेपर आता मुद्दाम अहिल्याच्या पायापाशी पाडलेला असतो आणि अहिल्याच्या पायापाशी पाडलेला न्यूजपेपर जेव्हाच ती उचलायला जाते तेव्हा हातामध्ये न्यूजपेपर अहिल्या घेते, पण पारू मात्र लगेचच अहिल्याच्या पाया पडत असते। अहिल्याच्या पाया पडते आणि तेव्हा तिला तिच्या देवी आईचा आशीर्वाद घ्यायचा असतो, म्हणूनच तिने ह्या सगळ्या गोष्टी इथे केलेल्या असतात। आता लगेचच ती उठून उभी राहते तर अहिल्या पेपर उचलते। आता इकडे अहिल्याने पारूच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो आणि असू दे ग असं सुद्धा म्हटलेलं असतं। तेव्हा आता नंदा नेहमीप्रमाणेच म्हणजे जसं नोकराशी ट्रीट करतात, कोणी पाहुणे आल्यानंतर ह्यांना काय होतं कळत नाही, चल असं कोणी वागतं का? लक्ष देऊन कामं करता येत नाहीत का? जा लवकर जाऊन आपापली कामं करा असंच आता इकडे ती सांगत असते। तेव्हा आपण पाहतो की आता इकडे ती निघून गेलेली असते। पारू निघून गेल्यानंतर इकडे सगळेजण आता गप्पा टप्पा मारत असतात। आता गप्पा मारत असतानाच इकडे नंदा म्हणत असते, खरं तर अगं हे काय आहे ना, इथे मी इंडियामध्ये आलेले आहे आणि इंडियामध्ये आल्यानंतर इथे माझ्या काही जास्त ओळखी नाही आहेत ना, आणि ओळखी नसल्यामुळे जे काही मला इथे कुकिंगवाले भेटले तेच मी इथे ऑर्गनाईज म्हणजे बोलवलेले आहेत आणि मलाही जास्त इथे काही माहिती नाही आहे ना। तेवढ्यात आता ह्यांचा वेलकमसाठी एक बुके त्यांनी ऑर्डर केलेला असतो, पण तो बुके आणखी आलेलाच नसतो। म्हणून नंदा मात्र तिच्या हजबंडशी चर्चा करत असते आणि म्हणत असते, काय हो तुमचा बुकेवाला अजून नाही आला, कुठे आहे तुमचा बुकेवाला? तेवढ्यातच इकडे आदित्य पहिली डिलिव्हरी करून इकडे दुसरी डिलिव्हरी पिक करण्यासाठी गेलेला असतो। जेव्हाच तो दुसरी डिलिव्हरी घ्यायला जातो तेव्हा मात्र ताबडतोब ही डिलिव्हरी पोच कर आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन ये असं सांगण्यात येतं। तेव्हाच आपण पाहतो आदित्य ताबडतोबच तिकडे निघालेला असतो। आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जी आपली पारू आहे, पारूला हे सगळे किर्लोस्कर समोर दिसल्यानंतर तिला मात्र खूपच मोठा धक्का बसतो। ती विचार करत असते, नाही नाही नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मात्र मला ह्या सगळ्यांसमोर जायला नकोय असं म्हणूनच ती आता त्या ताईंशी बोलत असते। ती म्हणते, ताई मला एक मदत करा ना, मला खूप कसं तरी व्हायला लागलंय, तसं पण आजी एकट्याच घरला आहेत, मी घरला जाऊ का? तेव्हाच त्या म्हणतात, अगं तू वेडी आहेस का? एवढा सगळा स्वयंपाक स्वतःच्या हाताने बनवलायस आणि आत्ता अशी अचानकच तू घरला गेलीस तर मग मी काय करणार आहे? आणि आणखी तर मेन काम इथे बाकी आहे, तुला नाही का माहिती? हे बघ आता मेन तर इथे जेवण वाढायचं आहे आणि तुझी मदत होईल आणि मी एकटी काय काय करणार आहे ग, प्लीज नको जाऊस असं म्हणून त्या तिला रिक्वेस्ट करतात। तेवढ्यातच आता पारू म्हणत असते, बरं ठीक आहे। तेव्हा पारू मनातच विचार करते, जर ह्यांच्यापैकी मला कोणी ओळखलं तर मी काय करणार आहे? मला तर खूपच भीती वाटायला लागलेली आहे असा सुद्धा इथे ती विचार करत असते। तेव्हा आपण पाहतो की इकडे पारू हो म्हटलेली असते। आता इकडे दुसऱ्या बाजूला सगळे जे काही नोकर वगैरे आहेत ते साफसफाई वगैरे करून घेत असतात आणि तेव्हा बुके अजून आला नाही म्हणून त्यांनी कॉल केलेला असतो। बुके आत्तापर्यंत कसा पोहोचला नाही ह्याच विचारामध्ये सगळेजण असतात। तेवढ्यातच आता इकडे ती म्हणत असते, तुम्ही तोपर्यंत बुकेचं पहा, तोपर्यंत मी ह्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा वगैरे मारते असं म्हणून नंदा म्हणत असते, खरं तर इथे काय ग अहिल्या, इथे
तू पूर्ण किर्लोस्कर एम्पायरचं एवढं नाव मोठं केलंस, एवढं साम्राज्य पसरवलेलं आहेस ना की काही विचारू नकोस. जिकडे तिकडे फक्त आणि फक्त किर्लोस्कर एम्पायरचंच नाव आहे. मग मला पण संधी देणार आहेस की नाही तुझ्यासोबत बिझनेस करण्याची? त्याचं काय आहे ना, मी एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च करत आहे. मग मला असं वाटतंय की आपण दोघींनी मिळून त्यामध्ये काम करावं. काय मग मला तू संधी देणार आहेस की नाही? असाच इथे आता ती विचार करत असते आणि बोलत असते. तेव्हाच आता पण हे सगळं तर होतच राहील ग. पण मला एक गोष्ट सांग ना, तुझ्या सगळ्या फॅमिलीची इथे मला तू ओळख करून देणार नाही का? तेव्हा लगेचच आता अहिल्या म्हणत असते, हा माझा मुलगा प्रीतम आणि ही त्याची बायको. काय? अगं तुला 2 मुलं आहेत ना? आणि मग हा एकच, म्हणजे आय थिंक माझ्या ऐकण्यानुसार तर तुला मोठा मुलगा आदित्य नाव ना त्याचं, तो कुठे आहे? तो आला नाही का? असं म्हटल्याबरोबर आता दामिनी दिशा अगदीच कान टवकारूनच त्यांच्याकडे पाहत असतात. आता आपण पाहतो की लगेचच अहिल्या सावरासावर करते आणि अहिल्याने सावरासावर केल्यानंतर ती लगेचच म्हणत असते, नाही तो आत्ता इथे आला नाहीये. तेव्हाच ती म्हणत असते, अच्छा का नाही आला तो इथे? अगं मला एक गोष्ट सांग, तुला बिझनेस माझ्या फॅमिलीसोबत करायचा आहे की माझ्यासोबत करायचा आहे? तेव्हा नंदा म्हणत असते, अगं ठीक आहे, इट्स ओके, असू दे, बिझनेस आणि ह्या सगळ्या गप्पा तर होतच राहतील. बरं मी काय म्हणते, आपण एक काम करूया का? मस्त जेवणाची तयारी होतच आलेली आहे, आपण बिझनेसबद्दल गप्पा मारूया आणि जेवण करूया. तेव्हाच आता इकडे जी आपली दामिनी आहे तिच्या नेहमीच मनामध्ये हुक्की आल्यासारखं ती वागते. आता तिला तर खरं मगाशी पाणी घेऊन आलेली कोण होती हे पाहायचं असतं, म्हणूनच तिचे पावलं आपोआपच किचनकडे वळतात. आता किचनमध्ये जेव्हा जाते तेव्हा मात्र पारू इथे पाठमोरी उभी असते. पारूने मास्क लावलेला नसतो आणि पारूने मास्क लावलेला नसल्या कारणाने आता इकडे तिला खूपच भीती वाटत असते. ती विचार करत असते, आता काय करू, कशा पद्धतीने ह्यांना उत्तर देऊ? तेव्हा इकडे दामिनी म्हणत असते, मी तुझ्याशी बोलते, इकडे बघ, चल मी तुझ्याशी बोलते. असं म्हणूनच आता पारू कशीबशी सावरते आणि मास्क तोंडाला लावून इथे तिच्याकडे पाहते. पाहिल्यानंतर इथे ती म्हणत असते, काय मी केव्हाची आवाज देते, तुला ऐकायला येत नाही? तुला बोलायला येत नाही का? काय झालेलं आहे? आणि तेवढ्यात दामिनीचं लक्ष तिथे असलेल्या स्टार्टरवरती जातं. तेव्हाच इथे दामिनी तर 1 नंबरची खादाडी आहे. खरंच दिसायला एवढीशी पण खायला 1 नंबर खादाडी आहे. आता इकडे ती लगेचच म्हणत असते, एक काम कर, मला हे जे काही स्टार्टर आहे ना ते एका प्लेटमध्ये काढून दे. खरंच असं म्हणून लगेचच आता पारू तिला एका प्लेटमध्ये स्टार्टर काढून देते. आता स्टार्टर काढून दिल्यानंतर आपण पाहतो की इकडे दामिनीला तिचं ओळखीची वाटत असते. ती चव इतकी सुंदर असते, एवढी जिभेवर रेंगाळते की काही विचारू नका. इकडे ती विचार करत असते, मला एक गोष्ट कळत नाही, हे एवढं सगळं खायला बनवलेलं आहे, 1च नंबर आहे, खरंच काय कमाल आहे हे सगळं काही जेवण, असं इथे ती बोलत असते. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की जो काही आदित्य आहे तो इथे बुके घेऊन आलेला असतो. नंदा यांचं घर हेच आहे का? तेवढ्यातच तिथे बसलेले जे सिक्युरिटी आहे ते म्हणत असतात, हो नंदा ह्यांचं घर हेच आहे. अच्छा मग हे बुके आहे त्यांच्या नावाने आणि प्लीज पेमेंट काय? थांबा 2 मिनिटं इथेच, मी पेमेंटचं विचारून येतो. असं म्हणून तो सिक्युरिटी आतमध्ये जातो, पण आदित्य मात्र तिथेच त्या पैशाची वाट बघत बसलेला असतो. तर आपण पाहतो की आता सगळेजण डायनिंग टेबलवरती जेवणासाठी बसलेले असतात आणि तेव्हा पारू त्यांना सगळ्यांना सर्व करत असते. आता ती इकडे प्रियाकडे जाते, प्रियाला सर्व करते आणि त्यानंतर प्रीतमकडे जाते, पण प्रीतम नको म्हणत असतो. तेव्हा त्याला प्रिया म्हणते, प्रीतम असं काय करताय, प्लीज घ्या ना थोडंसं, जेवा ना थोडंसं. तेव्हाच इकडे प्रीतम म्हणत असतो, नाही माझा उपवास आहे. तेव्हा आता प्रिया लगेच पारूला म्हणत असते, त्याचं काय आहे ना, ते खात नाहीये, त्यांचा उपवास आहे, ते फक्त खिचडीच खातात, असं प्रिया पारूला सांगते. तेव्हाच पारू मनामध्ये विचार करते, हे कसं शक्य आहे? प्रीतम सर तर कधीच खिचडी खात नाहीत आणि ते आतापर्यंत कधी त्यांनी उपवास सुद्धा पकडला नाही असं मी कधीच ऐकलं नाही. नेमका काय प्रॉब्लेम आहे असा पारू मनातच विचार करत असते. आता लगेचच पारू ते जो भाजीचा बाउल असतो तो जाग्यावरच ठेवते आणि तिथून सरळ सरळ किचनमध्ये निघून जाते. ती तर निघून गेलेली असते, पण इकडे तिच्या मनामध्ये खूप साऱ्या प्रश्नांनी काहूर माजलेलं असतं. प्रीतम असं का वागत असतील? त्यांना आदित्य सरांची काळजी वाटत असेल का? मी आत्तापर्यंत पाहिलंय ते कधीच त्यांनी उपवास केला नाही किंवा कधीच त्यांनी खिचडी सुद्धा खाल्ली नाही. मग आज असं अचानक काय झालेलं असावं की त्यांनी उपवास धरला आहे? असंच इथे आता पारू मनामध्ये विचार करते. तर आता सगळेजण जेवणावरती ताव मारायला सुरुवात करतात, पण सगळ्यात अगोदर आपलं खादाडं मेंबर ते म्हणजेच दामिनी तर कसलीच कोणाची वाट बघत नाही. कधी भेटलंय आणि कधी नाही भेटलंय असंच कधी करत असते.
आता लगेचच खायला सुरुवात करते. इकडे अहिल्या म्हणत असते, बरं चला जेवायला सुरुवात करायची. तेव्हा ती अहिल्याकडे दामिनीकडे पाहते, तर दामिनी म्हणत असते, हो वहिनी चला चला करा ना, जेवण खूप सुंदर आहे, करा लवकर सुरुवात करा. आता सगळेजण जेवणाला सुरुवात करतात. अहिल्या पहिलाच घास तोंडात घालते. पहिलाच घास तोंडात घातल्याबरोबर तिला वेगळीच चव भासते. कोणाचा तरी भास होतो, कोणाची तरी आठवण मनामध्ये जागी होते. तेव्हा लगेचच अहिल्या नंदाला म्हणते, नंदा हे जेवण कोणी बनवलंय ग? हे जेवण पहिला घास खाल्ला की जेवणाची चव आणि सगळं काही ओळखीचं आणि आपलंसं वाटलंय बघ. तेव्हाच नंदा म्हणते, ते काय आहे ना ग अहिल्या, काही चूक झाली आहे का? नाही ग चूक नाही काही झाली, पण जेवण एक नंबर आहे. सांग ना मला कोणी बनवलंय? ते काय आहे ना, मी इंडियामध्ये आले आणि मला कोणीच इथे सर्वनंट इथे कुक कोणीच भेटत नव्हता आणि त्यामुळे मला जी लोक मिळतील तेच इथे मी घेतलेलं आहे. मग त्यांना बोलवणार, ज्यांनी जेवण बनवलंय त्यांना, मला त्यांना बक्षीस द्यायचंय. तेवढ्यातच आता इकडे दामिनी म्हणते, वहिनींना तर जिथे जावं तिथे फक्त बक्षीसच वाटत फिरत असतात. एखादा दिवस किंवा एखादी अशी वेळ येत नाही की ह्या मला कधीतरी बक्षीस देतील म्हणून. जाऊ दे असू दे, मी आपलं मस्त एन्जॉय करते. तेवढ्यातच आता इकडे नंदा तिथे असलेल्या नोकराला सांगत असते, जा आतमध्ये ज्यांनी जेवण बनवलंय त्यांना बाहेर बोलावून घेऊन ये. आता इकडे लगेचच पारूला तो आवाज देतो आणि म्हणतो, जेवण कोणी बनवलंय त्यांना बाहेर बोलवलं आहे. तेवढ्यातच आता पारू त्या ताईला म्हणत असते, ताई मी काय म्हणते, प्लीज तुम्ही बाहेर जाऊन असं सांगा की तुम्ही जेवण बनवलेलं आहे, मी नाही जाते. तेव्हाच त्या ताई म्हणतात, अगं असं काय करतेस, त्या मॅडमला माहिती आहे मला जेवण बनवता येत नाही म्हणून, आणि तूच जेवण बनवलंयस असं सुद्धा त्यांना मी सांगितलेलं आहे, कारण मला जेवण बनवताच येत नाही ह्या गोष्टी त्यांना माहिती आहेत, त्यामुळे मी नाही जाऊ शकत. तुला जावं लागेल बाई, आणि मी जर गेले तर माझ्या नोकरीचा प्रश्न आहे, उगाचच माझी नोकरी धोक्यात यायची, असं करू नकोस, जा. तेवढ्यातच आता पारू म्हणत असते, ठीक आहे. तोंडाला नेहमीप्रमाणे मास्क लावते आणि मास्क लावल्यानंतर पुन्हा सगळ्यांसमोर ती येते. आता सगळ्यांसमोर तिथे आल्यानंतर इकडे पारू अहिल्याजवळ जाते. अहिल्याजवळ गेल्यानंतर ती म्हणत असते, खरंच तुझ्या हाताला खूप छान चव आहे ग, आज तू जे काही जेवण बनवलंयस ते खूपच कमाल झालेलं आहे. आज कोणाची तरी आठवण मला आली आणि कोणाची तरी आठवण आल्यानंतर ती आठवण सुद्धा जागी झाली, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. अच्छा, ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आता मला तुला काहीतरी भेट द्यायची आहे असं सुद्धा इथे ती बोलत असते. आणि तेव्हाच काय भेट द्यायची आहे असं विचारल्यानंतर ती म्हणत असते, कोणीतरी खूप जवळची व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी कधी काळी माझ्यासाठी करायची आणि एवढं जेवण छान बनवायची, म्हणूनच आज मी तुला एवढं छान असं गिफ्ट देत आहे. तेव्हा लगेचच आता इकडे ती हातातल्या ज्या बांगड्या असतात एक बांगडी काढते आणि एक बांगडी काढल्यानंतर लगेचच आता इकडे ती बांगडी जी असते ती पारूच्या हातामध्ये ठेवते. आता इकडे मात्र सगळेजण आश्चर्यानेच पाहत असतात. सगळ्यांना तर खूपच मोठा धक्का बसतो की इथे अहिल्या वहिनी म्हणजे अहिल्या किर्लोस्कर इथे एका नोकराला मात्र इथे बांगडी देत आहेत. पारू सुरुवातीला घेत नसते, पण इकडे मात्र नंदा म्हणत असते, अगं काय झालं, घे ना, अशी काय बघत बसलेली आहेस, चल घे पटकन. असं म्हटल्यानंतर आता सरते शेवटी पारू जी आहे ती अहिल्याच्या हातून ती बांगडी घेते आणि हे घे असं म्हणून आता पारूने ती बांगडी घेतल्यानंतर सगळेजण पाहत असतात. तेव्हा अहिल्या तिला म्हणत असते, खरं सांगू बाळा, आत्ता तर तुला देण्यासाठी माझ्याकडे एवढंच आहे आणि त्याचमुळे मी तुला हे देते. असं म्हणून आता पारू तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असते. पारू तर थोडीशी पुढे येते, पण पारू थोडीशी पुढे आल्यानंतर अहिल्याला न जाणे काय होतं. अहिल्या लगेचच पारूला म्हणत असते, एक मिनिट, मला तुझा चेहरा बघायचा आहे, तुझा चेहरा मास्क काढशील का प्लीज. असं म्हटल्यानंतर पारू आहे त्याच ठिकाणी थांबते. पारूला तर आता काय बोलावं काय नाही हेच कळत नसतं. जागीच पारूचे पाय थांबलेले असतात. तर अहिल्या उठून उभे राहते आणि इकडे म्हणत असते, मला तुझा चेहरा बघायचा आहे, तू कोण आहेस काय आहेस हे मला बघायचंय. असं म्हणून तिच्या अगोदरच दामिनी उठून उभी राहते आणि लगेचच आता पारूसमोर येऊन उभी राहते आणि ती म्हणत असते, हो मला सुद्धा खूप वेळ झाला हिचा चेहरा पाहायचा आहे. आता वेळ वाया न घालवता लगेचच इकडे दामिनी मात्र तिच्या चेहऱ्यावर तोंडावर असलेलं मास्क बाजूला करते आणि पारूचा खरा चेहरा समोर येतो. तर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो, इकडे आता आदित्य जो आहे तो इकडे बुकेचे पैसे मागत असतो. पण इथे ते म्हणत असतात, अरे एक तर तुझा बुके खूप उशिरा आलाय आणि तुझा बुके एवढा उशिरा आल्यामुळे आमच्या गेस्टच्या तो काहीच कामी आला नाही. पण तेव्हा आदित्य म्हणतो, पण सर असं काय करताय, प्लीज असं करू नका, तुम्ही जो बुके घेतलाय त्याचे पैसे तुम्ही दिले नाहीये, त्यात आमची काय चूक आहे, प्लीज मला ते पैसे इथे पुढे द्यावे लागणार आहेत, प्लीज तुम्ही असं करू नका. असं म्हणूनच आता इकडे जो आदित्य आहे तो बुकेचे पैसे मागत असतो. तेवढ्यातच पारूचा चेहरा सगळ्यांसमोर आल्यानंतर नंदा पारूच्या बाजूला येऊन उभी राहते आणि ती म्हणत असते, ही तर तुमची ब्रँड अँबॅसेडर आहे ना.
तेव्हा आता लगेचच तू इथे कशी असं म्हटल्यानंतर आता अहिल्या म्हणत असते, होती आत्ता नाहीये, हिचा आणि आमचा काडी मात्र संबंध नाहीये. तर इकडे आता आदित्यने पैसे मागितल्यामुळे ती लोक त्याच्या अंगावर तो बुके फेकून देतात आणि त्याला धक्काबुक्की करतात. तेवढ्यातच अहिल्या आणि सगळेजण बाहेर हॉलमध्ये आलेले असतात. आता अहिल्याला समोर पाहिल्याबरोबर आदित्य जोरातच आई अशी म्हणून हाक मारत असतो. आता मात्र इथे अहिल्याला आदित्यची ही अवस्था पाहिल्याबरोबर चक्कर येत असते. तर प्रेक्षकांनो, आदित्य आणि पारू इथे अहिल्याच्या समोर आल्यानंतर अहिल्याला खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो. आता अहिल्या खरंच हा सगळा काही सीन, हा सगळा काही प्रसंग घडल्यानंतर आदित्य आणि पारूला माफ करून घरी घेऊन जाईल का? काय वाटतं तुम्हाला? कमेंटद्वारे नक्कीच तुमचा अभिप्राय कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. भेटूयात उद्याच्या पारू या मालिकेच्या पुढील भागामध्ये.